मायबाप मुलीचं जास्त प्रेम काकाजी बापावर असतं बरं का, आईपेक्षा फार बापावर प्रेम करते, फार प्रेम करते, फार प्रेम करते. मुलीला माय नाही पण बाप फार आवडतोय, बाप फार आवडतो मायबाप. ज्या 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 मुलीला बाप नाही ना मायबाप, जाऊन त्या मुलीला दुःख विचारावं रे. ज्या मुलीच्या लग्नामध्ये झटणारा, त्या ठिकाणी कष्ट करणारा, मेहनत करणारा आणि या दोन हार वरद हस्ताना आशीर्वाद देणारा बाप नसेल ना, अरे हजारो पाहुणे आले असतील तरी त्या मुलीचं लग्न सुन सुन वाटतं रे. त्या मुलीला त्या लग्नामध्ये, त्या सोहळ्यामध्ये बाप दिसत नाही रे, बाप दिसत नाही. बापाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सांगेल रे मी तुम्हाला काय बाप असतो. हिमालय निघून गेला मायबाप, निघून गेला. हिमालयाकडे शब्द नव्हता, रडत होता, नुसतं रडत होता. ब्रह्मदेवाने समजूत काढावी, बृहस्पतीने समजूत काढावी, हिमालय तुम्ही जरा शांतता धरा ना, असं काय करताय. अहो मुलगी आहे, ती जाणार आहे. अहो मला माहिती आहे, हो ती जाणार आहे, मला माहिती आहे, पण माझ्या मुलीशिवाय मी नाही राहू शकत. काय काय जीवनामध्ये मुलीचं काय कर्तव्य असतं रे. जगामध्ये कन्यादानासारखं जगात कोणतं दान नाही, दान नाही. माझ्या शिव महापुराणामध्ये असंही सांगितलं, ज्याला कन्या नाही ना आणि त्याला जर वाटत असेल की मला कन्यादानासारखं त्या ठिकाणी हे फल, हे पुण्य प्राप्त व्हावं, तर त्या ठिकाणी एक बिल्व द्या भगवान शंकराला जर अर्पण केलं तरी कोटी कन्यादानाचं हे फळ प्राप्त होतं मायबाप. कोटी कन्यादान केल्यासारखं हे फळ प्राप्त होतं. वेडा पिसा झाला तो हिमालय, वेडा पिसा झाला, वेडा पिसा झाला. आईचंही कर्तव्य आहे ना, आईची भूमिका आहेच आहे, सगळी म्हणतात. आणि शास्त्रानं सुद्धा जास्त आईला महत्व दिलं रे, आईला महत्व दिलं. आई माझी माईचा सागर, दिला तिने जीवनाला आधार. तुम्ही हो माताच, तुम्ही हो पिता. शास्त्रानं सगळ्यांना आईला अगोदर मान्यता दिली, बाप नंतर आहे. पण तरीही बापात आणि आईत काय फरक आहे. ऐका माई बाप, काय फरक आहे, काय असतो ना बाप. ऐका रे, ज्यांचा बाप नसेल ना त्यांना निश्चित आठवण येईल माई बाप. एका दिवसाची काळजी करणारी ती आई असते आणि आयुष्याची काळजी करणारा तो बाप असतो, लक्षात ठेवा. एका दिवसाची, एक दिवसाची काळजी करणारी ती आई असते रे, पण या कुटुंबाची आयुष्यभराची काळजी करणारा तो बाप असतो माय बाप, बाप असतो रे. आई आपल्या लेकराच्या चुकावर पांघरून घालते आणि बाप मात्र ते लेकराच्या चुका सुधारण्याकरता त्याला शिक्षा देतो माय बाप. तो बाप आहे, बाप आहे, बाप आहे. सणावाराला जर पाहिलं ना तुम्ही, दीपावली आली, कोणता सण जर आला ना, तर बापाच्या अंगावर कधीही चांगले कपडे नसतात. कोणी विचार केला त्या बापाच्या कपड्याचा? नाही. अरे तो बाप फाटक्या कपड्यावर राहील, मळक्या कपड्यावर राहील, जुन्या कपड्यावर राहील, पण सणासुदीला, सणावाराला मात्र आपल्या मुलाला नवीन कपडे घेतल्याशिवाय राहणार नाही. का 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 कशामुळे करतोय बाप? त्याला माहिती आहे, जर माझ्या मुलानं, माझ्या लेकरानं, माझ्या चिमुकल्यानं जर त्या समजा हे जुने कपडे घालून गल्लीत जर फिरायला गेला ना, आणि एखादा म्हणला बाबा अरे आज दिवाळी आहे, दीपावली आहे आणि तुला नवे कपडे नाहीये, माझ्या मुलाची, माझ्या बाळाची मान खाली होईल. अरे लेकराची मान तटस्थ करण्याकरता, माझ्या लेकराची, माझ्या पिलाची मान खाली होऊ नये, तटस्थ करण्याकरता आयुष्य बाप खाली मान घालून अरे लोकांच्या चाकरी करतो रे, लोकांच्या घरी काम करतो माय बाप. तो बाप आहे, तो बाप आहे, काही करत नाही बाप. जी आपल्याला ढस ढस रडून दाखवते ना माय बाप, सगळ्या रडून दाखवते ती आई असते.
आणि रात्रीच्या 12-1 वाजता उशीमध्ये आपलं तोंड खोपसून जो रडतोय ना, तो बाप असतो रे. तो बाप असतो, तो बाप असतो. बापाच्या मनातल्या यातना आतापर्यंत कोणाला नाही कळल्या रे. आयुष्य गेलं त्या बापाच्या कुटुंबाचं दुःख सहन करून. बाप ही मुलाची ढाल आहे. अरे जोपर्यंत बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत लेकराला म्हणतो, बाळा लढत राहा रे, तुझा बाप जिवंत आहे तोपर्यंत. घाबरू नकोस, तुझा बाप जिवंत आहे. माय बाप का बाप अश्रू दाखवत नाही? का हे संसाराचं दुःख, हे ओझ कोणाला न सांगत हा प्रवास पार करतो रे? कधी पाहिलं का बापाचं अंतःकरण किती दुःखी आहे? कधी पाहिलं? कधी बाप वाचला का रे? कोणी बापाला दोष देतं, बाप असा आहे, बाप रागीट आहे, बाप भांडतोय, बाप मारतोय. पण का मारतोय, का भांडतो? कधी बापाचं अंतःकरण पाहिलं तुम्ही? अंतःकरण पाहिलं? बापाला माहिती आहे माई बाप. जर माझे अश्रू या कुटुंबाला दिसले ना, कारण बाप हा घराचा पाया आहे. बाप हरला की घर हे कोसळल्याशिवाय राहणार नाहीये. पण तरीही त्या बापाची असताना कोणाला किंमत कळली नाही, दुःख कळालं नाही, भावना कळाल्या नाही कळाल्या. आणि बापानेही कधी कुटुंबाला भावना दाखवल्या नाही. माई बाप काकाजी, माझ्याही जीवनामध्ये तेच दुःख आहे. आज पोर काय मी, आज तुम्ही मला दिसताय ना सगळे मायबाप, सगळे दिसताय मला, तुम्ही सगळे दिसताय. पण तरी मी एके व्यक्तीला शोधतोय बरं डॉक्टर साहेब. प्रत्येक कधीमध्ये ती व्यक्ती मी पाहतोय की मला दिसावी एकदा आणि मी कथा सांगावी. ती व्यक्ती म्हणजे माझा बाप आहे. माझ्या बापाने माझी कथा कधीच ऐकली नाही रे मायबाप. एवढी गरिबी होती ना, माझ्या बापाचं पोट दुखायचं. मायबाप धरणीवर लोळायचं रे, माझा बाप धरणीवर लोळायचं, आरडायचं माझा बाप. आणि माझा बाप आरडत असताना नुसतं मी माझ्या बापाकडे पाहत होतो. पर्याय नव्हता माझ्याकडे, ना गाडी होती ना काही नव्हतं साधन. मोठ्यानं आरडायचा, मला म्हणायचा, ज्ञानो मला दवाखान्यात ने रे. लोक गाडी देत नव्हते रे, वेड्यासारखं गल्लीत पळायचो गाडीची भीक मागण्याकरता. नाही दिली कोणी गाडी. तोच बाप. काकाजी ज्या वेळेस मी भजनावून यायचो ना 12-1 वाजता, काय असतो बाप ऐका रे माय बाप. भजनावून आल्यानंतर रात्रीच्या 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता, बरं का नानाजी, 3 जर मला वाजले ना घरी यायला, तरी माझा बाप बाजेवर बसून राहायचा. का माहितीये का? माझा लेकरू भजनाला गेलंय आणि ते आलं ना की त्याला जेवायची सवय, त्याला भूक लागते. त्यावेळेस मी पखवाज वाजायचो भजनामध्ये. 8-8 तास मी पखवाज वाजायचो की नाही माझ्या लेकराला, माझ्या पाखराला, माझ्या चिमण्याला भूक लागते. म्हणून बाप त्या ठिकाणी 4 तास, 5 तास, 6 तास त्या बाजेवर बसून राहायचा की माझं लेकरू येणार आहे, त्याला भूक लागणार आहे. मग ज्यावेळेस मी घरी आलो ना, कधीच दाराची कडी लावलेली नसायची. मला आठवण राहायची की दार लावलेलं नाही, कारण माझा बाप जागी आहे. ज्यावेळेस मी दार लोटलं की बाप जागीच दिसायचं बाजावर. गेले म्हणायचा, आलास का रे, चल भूक लागली ना, चल जेवायला. माझा बाप मला वाढून द्यायचा. भाजी नसेल ना तर माझा बाप मला हिरवी मिरच्याची चटणी वाटून द्यायचा. मला आठवतं ना. आणि मी माझ्या बापाच्या बाजूला बसायचो. छोटंसं घर राहायचं आमचं. ज्यावेळेस मी पोटभर जेवलो ना मायबाप, मी झोपलो तरच माझा बाप अंग टाकायचा. डॉक्टर साहेब ऐका,
आणि आता जर मी घरी गेलो ना माय बाप, बरं का नाना, आता घरी गेलो का दार दिसलं ना, पायरीर पाऊल टाकला की बाप दिसतो रे, बाप दिसतोय. दार लोटू नको, दार लोटल्यानंतर माझा बाप दिसेल का मला? माझा बाप बाजेवर बसलेला असेल का रे? पायरीवर टाकल्याबरोबर बाप दिसायचा. आणि आज घरी गेल्यानंतर दार लोटल्यानंतर बाप दिसत नाही रे, नाही दिसत बाप. भूक लागलेली असते रे, भूक लागलेली असते, पण दार लोटल्यानंतर बाप कुठं दिसत नाही. त्या फोटोकडे पाहावं, म्हणावं बाबा तुमच्या लेकराला, तुमच्या चिमण्याला भूक लागली हो, आता काय येत नाही तुम्ही? खूप भूक लागली मला, या ना, तुमच्या हाताने खाऊ घाला ना मला, वाट पाहतो मी तुमची. इकडे पाहावं तिकडे पाहावं, बापाला हाक मारावी, बाप येत नाहीये माय बाप. त्या फोटोकडे पाहून मोठ्यानं आक्रोश करावं, ओ बाबा तुमच्या पिल्याला भूक लागली आहे, आता काय येत नाही तुम्ही? का तुमच्या हाताने मला खाऊ घालत नाही आहे? या ना हो बाबा. त्या फोटोला छातीशी धरावर बापाला. बाप बोलत नाहीये, बाप खाऊ घालीत नाही माय बाप. अरे तसंच रात्रभर हे गुडघे ना पोटामध्ये घालावे, झोपावर आहे. पण आज तो बाप पाहायला मिळत नाहीये. अरे ज्या वेळेस बाप धरणीवर लोळत होता ना, 1 रुपया माझ्याकडे नव्हता, आणि आज भगवंताला पुष्कळ वैभव दिलं रे, आणि वैभव पाहण्याकरता बाप नाही रे, बाप नाही. वाटतंय ना, आज मी कथा करतोय, हजारो समाज आहे, पण ज्या बापानं आयुष्यभर दुःख भोगलं ना, आयुष्यभर परिस्थिती भोगली ना माय बाप, तो बाप आज पाहिजे होता, समोर बसलेला पाहिजे होता, आणि माझी कथा माझ्या बापानं ऐकायला पाहिजे होती. काय अभिमानाने बसला असता रे माझा बाप. हा, लोकांना सांगितलं असतं माझा मुलगा आहे, हा माझा पिलू आहे, माझा ज्ञान आहे. किती आवडीनं माझ्या बापानं कथा ऐकली असते रे. लेकरावर धीराची थाप देणारा, लेकराचं कौतुक करणारा जो बाप असतो ना माय बाप, एकदा निघून गेलीने जगातली कायमची सहाऱ्याची सावरी निघून जाते रे, निघून जाते. पुन्हा जगात कोणता सहारा नाही रे. निस्वार्थाची, सहाराची, निराधाराची जी सावली ना, एकदा ती निघून गेली ना माय बाप, ते प्रेमाची जगात अपेक्षा करू नका रे, करू नका. जगामध्ये सांगतो मी, जगामध्ये 2च व्यक्ती निस्वार्थ प्रेम करतात, निस्वार्थ प्रेम करतात, की त्यांना किती त्रास द्या रे, मारा रे, त्यांना मारा, घराच्या बाहेर लाथा मारून, धक्के मारून हकलून द्या माय बाप, त्यांना उपवाशी ठेवा, शिव्या द्या, त्यांना खायला देऊ नका, शिळ्या भाकरी द्या रे 4 दिवसाचा, पण तरीही हे त्या ठिकाणी देवासमोर गेल्यानंतर देवाला एकच मागतील, देवा माझ्या पिलांना सुखी ठेव रे, माझ्या पिलांना सुखी ठेव. जगातले कोणते आई वडील नाहीये माय बाप की स्वतः करता भगवंताला मागतात रे. आई वडील कधी स्वतः करता देवाला मागत नाही रे, अख्खं जीवन लेकरा करता खर्च करतात, कधी स्वतःच्या जीवनाची काळजी करत नाही रे. हे जीवन सगळं बहाल केलेलं असतं रे त्या आई वडिलांना. बापाची किंमत बाप झाल्यावरच कळते, लक्षात ठेवा. काय असतो बाप, काय असतो बाप, हा बाप असतो माय बाप.
निस्वार्थाची सावली, निस्वार्थाचं प्रेम करणारे ही दोन दाम्पत्य आई आणि बाप आहे, आई आणि बाप आहे, आई आणि बाप आहे. पण काय करावं, शोकांतिका आहे रे, फार शोकांतिका आहे. कधी कधी असं म्हणावं वाटतंय, देवळातला न बोलणारा देव कोणाला कळलं नाही रे. फार सुंदर वाक्य आहे. कारण जगातली सर्वात मोठी देवता ती आपले आई वडील आहेत. कळेल तुम्हाला, समोर चरित्र येईन माई बाप, की बोलणारी देवता ही आई वडील कोणाला कळली नाही. ही बोलणारी चालती बोलती देवता आहे, ईश्वर आहे, परब्रह्म आहे, शिव आहे. ही चालती बोलती देवता कोणाला नाही कळाली तर देवळातला न बोलणारा देव कधी कोणाला कळेल माहिती काय. अरे ही चालती बोलती देवता आहे. क्षणोक्षणी आपल्या लेकराला आशीर्वाद देतात, रे बाळा तुझं चांगलं होईल रे, माझ्या लेकराचं चांगलं होईल. ज्यांच्या मुखातून त्या ठिकाणी लेकराविषयी फक्त आशीर्वादच निघतोय, फक्त आशीर्वाद. जगातली सर्वात मोठी देवता आहे मायबाप, सर्वात मोठी देवता आहे. अगोदर प्राधान्य आई वडिलांना दिलंय. पण शोकांतिका अशी आहे ना, चालणारे बोलणारे देव नाही कळले तर मंदिरातला देव कधीच कळणारे रे. हा तर बोलतच नाही ना. अरे बोलणारे कळाले नाही आपल्याला तर हा कधी कळणार आहे. हा तर बोलतच नाहीये. शोकांतिका आहे, शोकांतिका आहे. एक सांगू का तुम्हाला आई वडील कळाले ना, बास तुम्हाला जगात काही करायची आवश्यकता नाही. बघा, काही करायची आवश्यकता नाही. ना चारी धाम करू, ना कुठं काय काही करायची आवश्यकता नाही.